मला जसं कळलं का इतकी मोठी आणि इतकी महत्त्वाची ही एकादशी राहते, तशी मी उपवास पकडून घेतला. पण आहे ना, आधी तयारी नसल्यामुळे साबुदाणा भिजत घातलेला नव्हता. मग पटकन बटाट्याची भाजी बनवली. 2-3 हिरव्या मिरच्या तळल्या, 2-3 बटाटे बॉईल केलेले टाकले. त्याच्यासोबत घरात कैरी होती तीही टाकली आणि भिजवलेले शेंगदाणे आणि मीठ टाकून घेतलं. पण ही भाजी इतकी सुंदर झाली, तुम्ही पण नक्की ट्राय करा. खरंच छान होते. आणि त्यानंतर दुपारी ना, याला काही झोपायचं नव्हतं, पण हा मलाच नादी लावत बसला होता. सायंकाळच्या वेळेस निवांत चहा पिऊ, कारण की उपवासाच्या दिवशी चहा प्यायची मजा थोडीशी वेगळीच असते, म्हणजे छान वाटते चहा प्यायला. आणि ना तर लगेच याचं चालू झालं का मी काय करून ठेवलंय ना ते बघायला चाल. आता त्याचे तर तमाशे बघितले ना तर काही कमी नाही, खूप मस्ती करायला लागलाय सध्या. त्यानंतर त्याला नादी लावून पटकन दिवाबत्ती करायला आली, दिवाबत्ती केली, देवाला नमस्कार केला. नीरजची याची थोडी वाट बघत होती जास्तीची, का तर त्याला छोटंसं काम लावायचं होतं. जसं की तो आला लगेच त्याला ना त्याच्या कामाला लावलं. त्याला म्हटलं गादीवर कर, कॉटमध्ये माझी छोटीशी पंती ठेवलेली आहे, तेवढी मला काढून द्या. आता माझ्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या कॉटमध्येच राहतात आणि ह्या पंथीसाठी तो हट्टहास चालू होता. नंतर ही पंथी छोटीशी पंथी मला याच्यासाठी हवी होती, तुळशी वृंदावनमध्ये एक छोटा खोफा होता, त्याच्यामध्ये मोठी पंथी बसत नव्हती म्हणून मला छोटीच पाहिजे होती आणि आज मला लावायचीच होती पंथी. मी पंथी लावल्यानंतर हे दोघे जण त्याच्या पप्पांना विचारत होते, पप्पा ही पंथीचं घर आहे का, इथं का लावली पप्पांनी पंथी. मग तो त्यांना सांगत बसला. म्हटलं चालू द्या. हिमांश बाहेर खेळून झाला की ही ड्युटी माझी, त्याची सायकलमध्ये मी घ्यायची. संध्याकाळच्या वेळेस मस्त मंदिरात गेलो, नमस्कार केला. देवाचं रूप बघून इतकं छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. नंतर दर्शन केल्यानंतर तिथे थोड्या वेळ बसलो आणि घरी आल्यानंतर आईंनी खूप छान साबुदाणा वडा बनवलेला होता. असा होता माझा छान दिवस. चला भेटूया नेक्स्ट प्रमाणे. बाय बाय.